नमस्कार मित्र, स्वागत आहे आपलं भारतसेना म्हणजेच घनश्याम यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकवर बोलणार आहोत की मुलींना म्हणजेच वडिलांच्या संपत्तीत हक्क हा कुठल्या केसमध्ये मिळतो, कुठल्या केसमध्ये मिळत नाही. मित्रांनो, बघूया. मित्रांनो, 100% महाराष्ट्रातल्या नागरिकांना फक्त एवढंच वाटतं की मुलींना हा म्हणजेच वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळतो. परंतु मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की मुलींना त्या वडिलांच्या संपत्तीत ते हक्क मिळत असतो, तर या ठिकाणी तुम्ही 100% योग्य नाही आहे मित्रांनो. कारण की आज वास्तविकता काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. कायद्याच्या माध्यमातून नक्की मुलीला त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत कुठल्या केसमध्ये आणि कुठल्या घटनेमध्ये हक्क मिळतो, कुठल्या घटनेत हक्क मिळत नाही, हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हे बघा, सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळेल. ठीक आहे, कुठल्याही कॅटेगरीची असो. ठीक आहे, आणि राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, दोन्हींच्या महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत जाईल. तर आताच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ज्या मुली असतात, मुलींचे लग्न होऊन मुली सासरी जातात, तर त्यांना दोन्हीकडून संपत्तीत हक्क मिळतो. जसं की त्यांचा जो हजबंड असतो त्याच्या संपत्तीतसुद्धा तिचा वाटा असतो, त्याचबरोबर वडिलांच्या संपत्तीतसुद्धा तिचा वाटा असतो. परंतु तो मुलगा जो असतो मित्रांनो, त्याला फक्त त्याच्या घरच्याकडूनच एक हक्क मिळतो. तर बऱ्याचशा लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की मुलींनासुद्धा वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळतो. तर बघा, त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या केस राहतात. दोन प्रकारच्या कोणत्या कॅटेगरी राहतात. जे वडील असतो त्याच्यामध्ये एक स्वयंघोषित मालमत्ता आणि परंपरागत चालत आलेली मालमत्ता. एका केसमध्ये वडिलांनी स्वतः कमवलेली मालमत्ता जी असते मित्रांनो, आणि दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असते परंपरागत चालत आलेली मालमत्ता. जसे की पंजोबाजवळची मालमत्ता पंजोबाकडून त्याच्या मुलाकडे हस्तांतरित होते, त्याच्या मुलाकडून त्याच्या मुलाकडे हस्तांतरित होते, अशी हस्तांतरित होत आलेली मालमत्ता. ठीक आहे. आणि दुसऱ्या बाजूला असते स्वतः विकत घेतलेली, स्वतः कष्ट केलेली मालमत्ता. तर मित्रांनो, जर वडिलांना जर आयत खाऊ जर मालमत्ता मिळाली असती, काही न करता मालमत्ता जरी मिळाली असली त्यांच्या पंजोबाकडून, त्यांच्या वडिलांकडून हस्तांतरित चालत आलेली जी परंपरागत मालमत्ता असते, जसे की त्यांच्या पूर्वजांकडे 100 एकर शेती होती, ते 100 एकरची 60 एकर झाली, 40 एकर झाली, अशी होतच चालत आलेली आहे. आणि मुलीच्या वडिलांकडे सुद्धा त्यांच्या वडिलांनी दिलेली, त्यांच्या आजोबांनी दिलेली जमीन जर काही न करता मिळालेली असेल, तर त्यांना त्यांच्या मुलीचा सुद्धा त्याच्यामध्ये एक हक्क असतो. परंतु पण मित्रांनो, जर वडिलांनी स्वतःच्या कष्टाने जर जमीन घेतलेली असेल, स्वतःच्या कष्टाने घर बांधलेलं असेल किंवा संपत्ती जमा केलेली असेल, तर अशा कष्टाळू मालमत्तेमध्ये मित्रांनो मुलीचा कुठलाही या ठिकाणी अधिकार नसतो, काडी मात्र अधिकार नसतो. याच्यामध्ये मुलीला कुठलाही अधिकार अशा संपत्तीत नसतो जी संपत्ती वडिलांनी कष्ट करून मिळवलेली आहे मित्रांनो. त्याच्यामुळे मुलगी असं हक्काने नाही सांगू शकत की या ठिकाणी तुमची शेती पाहिजे, मला तुमचं घर पाहिजे, नाही सांगू शकत. कारण की ती जी शेती व ती जी जमीन आहे तिच्या वडिलांना परंपरागत चालत आलेली नाही आहे. ही वडिलांनी स्वतः स्वयंघोषित मालमत्ता असते, स्वतः कमवलेली मालमत्ता असते. आता या ठिकाणी बरेचशा हे जे असतात लोक मला कमेंट करतात. या ठिकाणी माझा एक व्हिडिओ 1,00,000 जवळजवळ 1,00,000 व्ह्यूज आलेला, 1,00,000 याच्यापर्यंत व्हायरल गेला. याच टॉपिकवरती तो व्हिडिओ होता मित्रांनो. बरेचसे लोक मला कमेंट करतात की माझे वडील वारलेले आहेत, आमच्या जे फॅमिलीचे आई वडील वारलेले आहेत, मला 6 बहिणी आहेत, 7 बहिणी आहेत, त्या बहिणी मला हक्क मागतात. तर हे बघा, जर तुमच्या वडिलांनी स्वतः कमवलेली शेती असेल किंवा तुमच्या वडिलांची स्वतः कष्टाने कमवलेली संपत्ती असेल, तर अशा संपत्तीत कुठलाही मुलीचा व स्त्रीचा अधिकार नसतो मित्रांनो. या केसमध्ये तुमचे वडील ज्यांना संपत्ती देऊ इच्छितात अशाच व्यक्तीला संपत्ती मिळते. परंतु जर तुमच्या वडिलांना ती संपत्ती परंपरागत पद्धतीने मिळाली असेल, काही न करता तुमच्या आजोबांकडून मिळाली असेल, काही न करता तुमच्या पंजोबांकडून मिळाली असेल, तर अशा केसमध्ये ती जी संपत्ती आहे ही तुम्हाला मिळते, काही न करता मिळते. याच्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. हे नैसर्गिक आणि कायद्याने तुम्हाला मिळते.
उदाहरणार्थ मी तुम्हाला अजूनसुद्धा समजलं नसेल तर परत एक वेळा समजून सांगतो. तर बघा भावांनो, हे बघा, तुम्हाला जर समजलं नसेल तुम्हाला कमेंट करा, मी तुमच्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगतो. ओके. आणि हे बघा, हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा बरं का, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, लोकांना माहिती नाही असा विषय. व्हिडिओ आवडला लाईक करून टाका. तुम्हाला माहिती आहे अजून लाईक केला आहे तुम्ही, लबाड लाईक करून टाका, ठीक आहे. तर बघा, एक्झाम्पल तुम्हाला जर तुमच्या वडिलांकडून संपत्ती मिळाली तर तुम्ही मेल्यानंतर तुमच्या मुलांनासुद्धा ॲटोमॅटिक ही संपत्ती मिळणार. परंतु मित्रांनो, घाबरू नका, या ठिकाणी स्क्रीन बंद झाली होती. परंतु मित्रांनो, या ठिकाणी मित्रांनो विषय काय आहे, हे बघा, तुम्ही स्वतःच्या कष्टाने जर शेती जमा केली, तुम्ही स्वतःच्या कष्टाने जर या ठिकाणी घर बांधली, शेती विकत घेतली, तर अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्ही तुमच्यावर आहे, तुम्ही इच्छुक आहे, तुम्हाला शेती कोणाला द्यायची आहे, लहान मुलाला द्यायची, मोठ्या मुलाला द्यायची, मुलीला द्यायची की नाही द्यायची आहे. जबरदस्ती कुठलीही मुलगी घेऊ शकत नाही शेती, तर वडिलांनी स्वतः कष्टाने जर कमावलं असेल तर, ठीक आहे, नाही घेऊ शकत. अशा प्रकारचा विषय आहे. याच्यामुळे कोणाच्या बापाची इस्टेट नाही आहे की कोणी पण गेलं की शेती त्यांना भेटून जाईल. प्रत्येक गोष्टीसाठी शासनाने कायदे केलेले आहेत. लोकांना अजून पूर्ण इन्फॉर्मेशन नाही आहे. आपल्याला फक्त हेच वाटत चालत आलेलं आहे आतापर्यंत की मुलीला वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळतो, परंतु कुठल्या कॅटेगरीमध्ये, कुठल्या केसमध्ये हक्क मिळतो, कुठल्या केसमध्ये हक्क मिळत नाही, हे पण समजून घेणं गरजेचं आहे. ही जी महत्त्वाची माहिती आहे हे अजूनपर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत आणि महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांना ही माहिती करून देत आहोत. मित्रांनो, माझी फक्त तुम्हाला हीच विनंती आहे की अशाच प्रकारे महत्त्वाच्या माहितीसाठी, व्हिडिओसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे. तुम्हालासुद्धा अशा प्रकारची महत्त्वाच्या माहितीची गरज आहे मित्रांनो, ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार सबस्क्राईब करा. कारण की बघा, राज्य शासन झालं, केंद्र सरकार झालं, हे तुमच्यासाठी महत्त्वाच्या योजना राबवते, जेणेकरून तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये अनुदानासाठी, विविध गोष्टीचा लाभ घेण्यासाठी पैसे टाकल्या जातात. लाडक्या बहीणचे फक्त एक्झाम्पल आहे, PM किसानचे बघा, तुम्ही नमो शेतकरी योजनेचे बघा, अशा असंख्य योजना शेती संदर्भात. माझा एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये मी 2026च्या सर्व सरकारी योजना टाकलेल्या आहेत, ठीक आहे. तर 2026च्या सर्व सरकारी योजना ज्या आहेत मित्रांनो, तर ते सुद्धा तुम्ही आपलं चॅनल ओपन करायचं आहे. चॅनल ओपन केल्यावर तुम्हाला माझे व्हिडिओ दिसूनच जाईल त्या ठिकाणी, ते बघून घ्याल. आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, मी वारंवार सांगतो मित्रांनो, लोकांना नाही माहिती अशा केसमध्ये. आणि जर तुम्हाला अडचण आली, जसं काही वाद असतील तुमची शेती संदर्भात, संपत्ती संदर्भात काही वाद असतील, तर नक्की मला कमेंट करा. जसं की तुमच्या घरात किंवा तुमच्या शेतामध्ये काही वाद असतील, की संपत्ती तुम्हाला काही वाद सुरू असतील, बहिणी शेती मागत असतील किंवा भाऊ शेती मागत असतील, तुम्हाला त्यात काही कळत नसेल, काही अडचण असेल, एखादी गोष्ट समजली नसेल, एखादा कायदा समजला नसेल, एखादी दुविधा मनस्थिती असेल तुमची, तर नक्कीच मला तुम्ही कमेंट करून विचारा. मी आतापर्यंत महाराष्ट्रात बघा 1 लाख लोकांनी माझा व्हिडिओ बघितलेला आहे. तुम्हाला खोटं वाटेल ती माझ्या चॅनलवरती जा, माझं चॅनल ओपन करा, त्याच्यावरती बघा मोस्ट व्हायरल व्हिडिओ, त्याच्यात तुम्हाला दिसेल मित्रांनो 1 लाख व्ह्यूज आहे माझ्या व्हिडिओला, 1 लाख पूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो. आणि हे बघा, सर्वांना मी एवढंच सांगेल की हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, हा तुम्ही खाली शेअरचं बटन आहे, हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. लोकांना कळू द्या, मुलींना संपत्ती हक्क नाही मिळतो, परंतु खूप रेअर केसमध्ये मिळतो मित्रांनो. लोकांना फक्त काय वाटतं माहीत आहे का, मुलगी आहे तर मुलीला खूप अधिकार आहेत, मुलीला या ठिकाणी संपत्ती भेटूनच जाते, काही करा नका करू, मुलीला वडिलांच्या हक्काची इस्टेटमध्ये हक्क मिळतो. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिलीच मित्रांनो, कसं आहे माहीत आहे का, जी मुलगी आणि जी बहीण या ठिकाणी प्रामाणिक आणि चांगली असते, ते कधीच आपल्या वडिलांच्या संपत्तीत हक्क मागत नाही मित्रांनो. हक्क मागतच नाही मित्रांनो बहीण, कारण की तिला पण वाटते ना की आपल्या भावांचा या ठिकाणी चांगला संसार झाला पाहिजे, चांगलं घर झालं पाहिजे मित्रांनो. ज्या बहिणीला असं वाटत असेल ती बहीण हक्क मागतच नाही. ही गोष्टसुद्धा आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे, ठीक आहे. आता बघू शकता, रातची बघा 12 वाजत आल्या मित्रांनो, 12, ती बहीण हक्क मागतच नाही. आता माझ्याकडे अशा सुद्धा केसेस येतात मित्रांनो, बऱ्याचशा अशा बहिणी आहेत की, परंतु त्या बहिणीने गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की
आपलासुद्धा नवरा कोणाचा तरी भाऊ आहे, आपल्यासुद्धा नवऱ्याला या ठिकाणी त्यांच्या बहिणी हक्क मागणार आहेत, ह्या सुद्धा गोष्टीतील लक्ष घेणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि बरेच वेळा ज्या बहिणीचे लग्न झालेले असतात त्यांचा नवरा किंवा तिची मुलंसुद्धा संपत्तीत हक्क मागायला जबरदस्ती करतात मित्रांनो. ठीक आहे, असो, अशा प्रकारचा कलियुग आहे मित्रांनो. तर बघा, या कलियुगामध्ये जगणं काही सोपी नाही, परंतु जो प्रकारे आपले व्हिडिओ तुमच्यासोबत आहेत, आपलं चॅनल तुमच्यासोबत आहे, महाराष्ट्रातल्या जनतेसोबत शासनाच्या विविध योजनेची माहिती आपण तुम्हाला देत असतो, त्याचबरोबर जे चालू महत्त्वाच्या घटना त्याचीसुद्धा माहिती देत असतो. चला, तुमचा जास्त वेळ काय घेणार नाही. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला कुठलीही अडचण असली मला तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि चॅनल ओपन करून चॅनलचे व्हिडिओज बघा, महत्त्वाचे व्हिडिओज आहेत बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कुठलीही अडचण असेल तर हक्कानं कमेंट करा. तुमचा हक्क आहे मित्रांनो, हक्कानं कमेंट करा. मी तुमच्या प्रत्येक अडचणीला, प्रश्नाला उत्तर देतो. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ, माझं फक्त एक काम करा सर्वांनी, हा जेवढे जण व्हिडिओ बघत आहेत प्रत्येकाला ही नम्र विनंती, हा व्हिडिओ एका व्यक्तीपर्यंत तरी पोहोचवा तुम्ही, जेणेकरून आपला व्हिडिओ महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत माहीत होईल की मुलींना कुठले हक्क मिळतात, मुलींना कुठले हक्क मिळत नाही ते. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.